अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, आज 10 वाजता 1 मिनिटांनी तुम्हाला मेसेज येणार आहे। भरपूर लाडक्या बहिणी खूप खुश आहेत। आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये भेटणार आहेत आणि कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत, कोणकोणत्या महिलांना 1000 रुपये भेटणार आहेत, कोणकोणत्या महिन्याला 500 रुपये भेटणार आहेत आणि कोणकोणत्या महिन्याला 0 रुपये भेटणार, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। आपल्या महाराष्ट्राच्या महिला आणि विभागाच्या बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। आता कोणकोणते अपडेट दिले तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले असेल, तर आता तुम्ही अनेक लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या की भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या की मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही। आता कोणकोणत्या बँकेमध्ये येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता ज्या ज्या महिलांना जो मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, नंतर जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, याच्याबद्दल देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच कोणत्या जिल्ह्यामधून सुरुवात होणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। आता स्वतःची महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की असे महत्त्वाचे 5 नियम त्यांनी सांगितले जे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आता तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे पाहणार आहोत। नंतर अटी आणि नियम कोणकोणते भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला अनेक लाडक्या बहिणींना भेटण्याचा बदल असे परंतु 2100 कोणत्या भेटणार, 2100 भेटणार लवकरच भेटणार आहे, त्याची तारीख सुद्धा लवकर जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये 21 रुपये 10 हप्त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो काय होणार आहे, कोणत्या गोष्टी भेटणार आहे, कोणकोणते जे मार्च महिन्यातच आपल्याला जो हप्ता मिळाला आहे तो हप्ता सुद्धा तुम्हाला अनेक महिन्यांना भेटला असेल, फेब्रुवारी महिन्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटला असेल, तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक महिला सुद्धा अपात्र अपडेट घेऊन आले। त्या अपात्र महिलांना सुद्धा आनंदाची बातमी तुम्हाला घेऊन महत्त्वाचं त्यासाठी तुम्हाला निमित्त योजना आहे, सणानिमित्त महिलांना खुश करण्याचं शासनाचं धोरण आहे। 2,500चा तुम्ही लाभ घेऊ शकता। तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, वाटप होणार आहे, कोणकोणती कागदपत्र लागतात, महत्त्वाचं याची सुद्धा तुम्हाला 100% तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याविषयी ज्या ज्या महिला अपात्र आहेत तर तुम्ही एक गोष्ट करा, गिफ्ट ठेवतो तुम्हाला जे अन्नपूर्णा योजना अपडेट अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तब्बल वर्षाचे 2,500 लागणार आहे। करा कमेंट करा, तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। तर तुम्हाला कमीत कमी 830 रुपये तुम्हाला खात्रीशीर महिन्याला आपण त्याची कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला वर्षाचे 2,500 अपडेट आणण्याचा प्रयत्न तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। त्यामध्ये काही महत्त्वाचे काम करायचे आहेत। अशांना तुम्हाला जे घरामध्ये गॅस असते ते जे आपले पुरुषाच्या नावाचं असे नावावरती असेल त्याला तो जाऊन तुमच्या नावावरती करूया। जे अन्नपूर्णा योजना आहे त्या अन्नपूर्णा योजनेचा अनुदानाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे। 10व्या आर्थिक पद्धतीच्या योजनेत सुद्धा महाराष्ट्र सरकार महिला आले पैसे कधी भेटणार, दुसरी योजना म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये महिलांना माझी राखी योजना यांच्या अंतर्गत सुद्धा संपूर्ण माहितीचा लाभ घेऊ शकता। तर कोणत्या महिन्यात तुम्हाला सुद्धा पैसे भेटू शकतात, कोणत्या ज्या ज्या महिला योजना आले आपण तुम्हाला ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत त्या मुलींसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची योजना शासनाने जाहीर नंतर ज्या महिला कोणत्या असणार त्या महिला सुद्धा सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी नंतर ज्या महिला पैसे त्या महिला सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यामुळे सर्वत्र नमो शेतकरी योजनेबद्दल या नमो शेतकरी योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला काय सांगणार आहे, सर्वांना तुमच्या आपण तिच्या नावावरती जमीन आज घेऊन भावाच्या नावावरती जमीन सणासाठी कोणत्या नावावरती जमीन असेल पैसे वाटून थोडीफार तुमच्या नावावरती करायचे कधी आणि नावावरती करून तुम्ही जो तुम्हाला नमो किसान योजनेचा लाभ नंतर पीएम किसान योजनेचा महिलांना प्रत्यक्ष तुम्हाला याच्या सुद्धा तुम्हाला 6,000 महिला भेटणार आहेत, वर्षाचे 12,000 याची संपूर्ण माहिती अशी माहिती सुद्धा तुम्हाला पण तो या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर आता दुसरं सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींना सर्वात मोठा निर्णय घेतला आजपासून आता 2100 रुपये सुद्धा लवकरच कोणत्या महिलांना आज पडणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात घोषणा त्यांना 1500 रुपये जाहीर होणार आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याविषयी याच्याबद्दल तुम्हाला 21,000 जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार संपूर्ण व्हिडिओच्या संपूर्ण माहिती 4 गिफ्ट सर्व माझ्या लाडक्या नंतर कोणाकोणाला पैसे लक्ष द्यायचे महिला आणि संपूर्ण माहिती
आयुक्त महिलांनी हा व्हिडिओ लक्ष अटी आणि नियम सांगितले. हप्त्याची कोणकोणते नियम आहेत ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. काय म्हणाले सुरुवात झालेली आहे आणि शासनाची खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे
आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहे, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।